मोठा उत्सव असतो इथे, आपण पाहतो मोठा सण आहे, सगळे आनंदात साजरा करत असतात आणि ते प्रत्येक गल्लीत एक वेगळा जल्लोष असतो, आनंद असतो, तोच साजरा करायला आम्ही आलोय आज. काय प्रार्थना केलेली आहे या ठिकाणी, तुम्ही नारळ देखील अर्पण केलेला आहे. काही नाही, सुख शांती समृद्धी सगळ्यांसाठी. मला वाटतं जे आपल्या मनात असतं ते देव ओळखत असतो, वेगळी प्रार्थना करण्याची गरज नसते. आदित्यजी, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे की मराठी शिकण्यासाठी अमरावती रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना 1 वर्षाची जी मुदत आहे ती देण्यात आलेली आहे. कुठेतरी सरकार आता परत बॅकफूट करत. मला वाटतं हे मुख्यमंत्री आणि त्यांची पॉलिसी त्यांनीच पहिलं स्पष्टीकरण द्यावं. आत्ता मी त्याच्यावर काही बोलणार नाही, पण एक महत्त्वाचं आहे की आपण पाहतोय महाराष्ट्रात जे उद्योगधंदे आहेत ते त्यांचे हाल काय आहेत. साधारणपणे MIDC मध्ये आपण पाहतो जिथे मराठी कामगार असतील किंवा बाहेरचे असतील, पण इथून रोजगारच बाहेर जायला लागला तर इतर कोणावर काय बोलायचं. काल पण MIDC जे होतो आम्ही लोटेला, आपण पाहिली असेल परिस्थिती काय होती. आणि मला वाटतं आज इथे मी राजकारण जास्ती बोलणार नाही. आज आपण मागचं दृश्य पाहताय आणि आज सण पाहताय, तर इथे राजकारण बोलणं योग्य नाही. कार्यक्रम झाला शिंदेचा, तो रिक्षा संदर्भातच होता. 800 रिक्षा लोक त्यांचा बरोबर कार्यक्रम करतील, मला त्याच्यावर बोलण्याची गरज नाही. भोजपुरी गाणी त्या सगळ्या कार्यक्रमात लावण्यात आली आहे. भोजपुरी मला त्याच्यावर बोलण्याची गरज नाही, लोक त्यांचा बरोबर कार्यक्रम करतील. पाहायला मिळतोय, कारण या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला. एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी? मला एवढा पोलीस बंदोबस्त यावर्षी कशासाठी? कारण दरवर्षी असतो. मला वाटतं आपण पाहता की आज सणासाठी वेगळे वेगळे राजकीय नेते पण येतील, आमचा कोळीवाडा पाहून जातील, काय काय कामं केले ते पण पाहतील, तर आनंद आहे. पण आज इथे लोक बघा, इथे फॉरेनचे पर्यटक येत आहेत, अनेक लोक इथे दिसत आहेत. आणि खास करून मला एक आनंद वाटतो, DSLR घेऊन खूप लोक फोटोग्राफीसाठी आलेले आहेत, ते पाहून मला एक आनंद वाटतो, कारण हे पर्यटन असंच वाढायला पाहिजे. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येत आहेत. बघा, शिंदेचा गट का शिवसेना नाही, शिवसेना ही सगळी आहे. यावेळेला ते श्रीकांत शिंदेसोबत. आमचा नाद चांगला चालू आहे. पण आज सण असून कुठलंही राजकारण करू नका असं तुम्ही देखील म्हणताय, पण या सगळ्या गोष्टींमुळे होताना दिसतंय का? बघा, काय तुम्हाला सांगतो, काही काही लोक बालिशपणा करू शकतात, आम्ही तो करणार नाही. आज आम्ही सण साजरा करायला आलेलो आहे आणि मी नेहमी सांगतो, दहीहंडी असो किंवा कुठचाही सण असो, काही लोक राजकीय स्टेटमेंट्स त्याला जोडून देतात, मी ते करणार नाही. आज आम्ही सण साजरा करायला आलेलो आहे. नारळी पौर्णिमा आहे, आज आम्ही तसं नारळ इथे वाढलेलं आहे. काल लालबाग परळमध्ये 2 गटात या ठिकाणी मारामारी झाल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी पोलिसांनी योग्य वेळी इंटरव्ह्यू केलेलं आहे आणि मला वाटतं ते करत राहतील. हुल्लडबाज त्या ठिकाणी येऊन थांबलेलं. मला वाटतं एक महत्वाचं आहे, 260 कोटीचा जो MMRDA ब्रिज, तो एवढा भयानकपणे आपण पाहतोय आता पाडणार आहेत का, तर डिझाईन चुकलेली आहे. मला वाटतं हे पैसे त्यावेळीचे जे मुख्यमंत्री किंवा UD मंत्री असतील ते कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडून घेतले पाहिजे, जनतेचा पैसा नाही. ते UD मंत्री, नगरविकास जे कोण असतील त्यावेळी त्यांच्याकडून, त्यांच्या वैयक्तिक खात्याकडून घेतले पाहिजेत. कालच्या तारखेनंतर आज सकाळी मंडळावरती कारवाई केली जाते. मात्र कालचा जो शिंदेचा कार्यक्रम होता तो सुरूच, भाषणं जी होती ती 10 नंतर झाली. स्वतः सिद्धेश कदम जे महाराष्ट्र MPCB, तेच मी सांगितलं, लोक हे सगळं बघत आहेत, लोक त्यांचा खोटारडेपणा बघत आहेत आणि लोक बरोबर उत्तर देतील त्याला. बघा, तुम्हाला सांगू की एक महत्वाची गोष्ट हीच आहे की आता पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले उद्योग हे बाहेर का जात आहेत ह्याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं. महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर का कोलॅप्स होतं त्याच्यावर उत्तर द्यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं, आज इथे राजकारण मी बोलणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.